नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण जगभरातल्या काही विशेष बातम्या वेगवान स्वरूपात या बुलेटिनमध्ये बघणार आहोत. सुरुवात करतो. चीनमध्ये व्हायरस संकट अद्याप कायम आहे. कोरोना व्हायरस पाठोपाठ चीनमध्ये नवाच व्हायरस आलेला आहे. यामुळे 7 जणांचा कोरोनामुळे या व्हायरसमुळे मृत्यू झालाय, तर 60 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. परजीवानं चावल्यामुळे हा रोग पसरतो आहे. ताप आणि खोकला ही या रोगाची लक्षणं असल्याचं समोर आलंय. बैरूतमध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या स्फोटात आणखी 15 जण ठार झालेत. या ठिकाणी अद्याप धूर वाढतो आहे. सगळंच दृश्य विदारक आहे. मातीचे ढिगारे खाली कोसळत होते. अनेक जण यात जखमी झालेले आहेत. बैरूतमध्ये झालेल्या महाभीषण स्फोटानंतर 2 दिवस झाले आहेत, पण स्फोटाच्या ठिकाणाहून अजूनही धूर धुमसतोच आहे. या स्फोटात किमान 135 जणांचा बळी गेलाय. वेअरहाऊसमध्ये अतिज्वलनशील म्हणजे अमोनियम नायट्रेटचा साठा केला गेला होता. गेल्या 6 वर्षांपासून हा साठा केला गेला होता, मात्र त्यात अत्यंत हलगर्जीपणा करण्यात आला असल्याचा ठपका ठेवला गेलाय. त्यामुळे काही बंदर अधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आलंय. लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात अनेक जण जखमी झाले. साधारणपणे 3700हून अधिक लोक जखमी झालेले आहेत. या स्फोटात जखमी झालेली चिमुकली सध्या हॉस्पिटलमध्ये झुंज देते आहे. मृत्यूशी ही झुंजती 4 वर्षाच्या या चिमुकलीच्या स्फोटामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या डोक्यात रक्तस्राव झाल्यानं सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. सोफियाची आई तिला घेऊन खिडकीजवळ असताना हा स्फोट झाला. यामध्ये सोफिया गंभीर जखमी झाली. लेबनॉनची राजधानी बैरूतला हादरवणारा प्रचंड मोठा स्फोट. या स्फोटामुळे युनायटेड नेशन्सच्या जहाजाचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळते. हे जहाज युनिफिलच्या लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता दलाचं होतं. स्फोटादरम्यान अनेक सैनिक या जहाजावर होते अशी माहितीही समोर आली आहे. स्फोटामुळे अनेक सैनिक जखमी झाले, तर एक सैनिक गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती युनिफिलच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. लेबनॉनची राजधानी बैरूतला हादरवणारा प्रचंड स्फोट अमोनियम नायट्रेटचा साठा पेटल्यानं झाला असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. या स्फोटात किमान 135 लोक ठार झाले असतील, तर 4000हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर येते. दरम्यान या स्फोटानंतर सरकारनं 2 आठवड्यांच्या आणीबाणीची घोषणा केली आहे. तसंच या दरम्यान लष्करालाही अनेक अधिकार देण्यात आले आहेत. बुधवारी लेबनॉन सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. तसंच या प्रकरणाचा तपास होईपर्यंत बैरूत बंदराच्या अधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे आदेश सुद्धा दिले गेले. सेंट जोसेफ हॉस्पिटलचा एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये उपचारासाठी जखमींची गर्दी झाल्याचं दृश्य बघायला मिळतंय. लेबनॉनमध्ये झालेल्या स्फोटात अनेक जण गंभीर जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या अनेक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात मिळेल त्या ठिकाणी रुग्णांवर उपचार केले जात असून यामध्ये काही चिमुकल्यांचाही समावेश आहे. बैरूतमध्ये स्फोट झाल्यानं भीषण संकट उभं राहिलंय. स्फोटात धान्याचं कोठार उद्ध्वस्त झालंय. आतमध्ये ठेवण्यात आलेला सगळा धान्य साठा नष्ट झालाय. यामुळे देशात सध्या 1 महिना पुरेल इतकाच धान्य साठा शिल्लक आहे. लेबनॉनच्या अर्थमंत्र्यांनी रॉयटर्सशी बोलताना ही माहिती दिली. दरम्यान मुबलक धान्याचा साठा करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियन सरकारनं लेबनॉनला सुरुवातीला $2 मिलियन ची मदत देऊ केली आहे. बैरूतमधल्या महाभीषण स्फोटानंतर मदत कार्यासाठी ही मदत आहे. जागतिक अन्नधान्य कार्यक्रम आणि रेड क्रॉस संघटनेकडे अन्नधान्य, आरोग्य, उपचार आणि अत्यावश्यक गोष्टींसाठी ही मदत पोहोचवण्यात आली आहे. यानंतर मदत देण्यात येणार असल्याचं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितलं. बैरूतसाठी मदत घेऊन रशियाचं विमान निघालं आहे. या विमानात आरोग्य कर्मचारी आणि जखमींवर उपचारासाठी आवश्यक साहित्य आहे. उपचारांसाठी टीम एक फील्ड हॉस्पिटल बनवणार आहे. रशियातून पुढच्या 24 तासात आणखी मदतीसह आणखी 4 विमानं निघणार आहेत. कोरोना टेस्टिंग लॅब आणि अन्य संरक्षक उपकरणांचा यात समावेश आहे. लेबनॉनमधील मदतीसाठी 150 लोकांची विशेष नेमणूक रशियानं केली आहे. इटलीच्या 14 अग्निशामक दलाचं एक पथक बैरूतमध्ये दाखल झालं आहे. हे स्टिफानिया फिओर यांच्या नेतृत्वात शोधकार्य करण्यात येत आहे. पर्यावरणीय आणि स्ट्रक्चरल जोखीम निश्चित करण्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं जात आहे. बैरूतमध्ये झालेल्या स्फोटामध्ये मृत झालेल्यांच्या कुटुंबियांचं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो ग्युटेरस यांनी सांत्वन केलं. लेबनॉन सरकारबद्दलही त्यांनी सहानुभूती व्यक्त केली. लेबनॉनच्या या स्फोटात जखमी झालेल्यांना लवकर बरं होण्याबद्दल त्यांनी सदिच्छा दिल्या. तसंच
संयुक्त राष्ट्रांच्या लेबनॉनमधल्या कर्मचाऱ्यांबद्दल त्यांनी काळजी व्यक्त केली। या कठीण काळात संयुक्त राष्ट्र लेबनॉनच्या पाठीशी उभा आहे असंही ते म्हणाले। ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू झालेली आहे। व्हिक्टोरिया या राज्यात 471 नवीन रुग्णांची नोंद झाली। 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय। व्हिक्टोरिया राज्यात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे नागरिकांनी घाबरून घाईत वस्तूंची खरेदी करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। खबरदारीचा उपाय म्हणून मांस उत्पादनामध्ये कपात करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे। फ्रान्समध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होते। कर्मचाऱ्यांना उन्हाळ्याची सुट्टी मिळावी याकरता चाचण्या कमी करण्यात येत आहेत। एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसते। कोरोना चाचण्या कमी केल्यानं फ्रान्समध्ये संघर्ष वाढतोय। फ्रान्समध्ये दिवसाला 1000 पेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद होतीये। अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे। गेल्या 24 तासात कोरोनाचे 12,000 पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त मृत्यू झालेले आहेत, तर कोरोना रुग्णांची संख्या 48,18,000च्या वर गेली आहे। एक आठवड्यापेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या बैठकीनंतर कोरोना संदर्भातल्या विधेयकावर आता काहीशी स्पष्टता दिसून येते। बुधवारीही या संदर्भातली एक बैठक पार पडली। दरम्यान मंगळवारी हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी राज्य आणि स्थानिक सरकारांना मदत आणि बेरोजगारी विमा लाभाबाबत दिशानिर्देशन दिलं। बुधवारी अधिवेशनात कोणताही वेग आलेला पाहायला मिळाला नाही। डेव्हिड लॅसी विरोधात 3 गुन्ह्यांसाठी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय। राज्याचे अटॉर्नी जनरल यांनी हे दोषारोपपत्र दाखल केलं आहे। वर्णभेदाविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर बंदूक रोखून धमकावल्याप्रकरणी हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। डेव्हिड लॅसी विरोधात दोषारोपपत्र दाखल केलं गेलंय। आंदोलनकर्त्यांवर त्यांनी बंदूक रोखली होती। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 4 महिन्यांपासून पर्यटन स्थळांवर शुकशुकाट बघायला मिळतोय। दरम्यान बुधवारी मेक्सिको शहरात आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांची तपासणी केली। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आली। ग्रामीण भागातील जोकिमिल्को हे पर्यटन स्थळ सध्या कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे। नायजेरियामध्ये कोरोनाच्या साथीनंतर पुन्हा शाळा सुरू झाल्या आहेत। वेगळ्या शैक्षणिक वातावरणात विद्यार्थी पुन्हा शाळेत येत असल्याचं इथल्या शिक्षिकेनं म्हटलं। विद्यार्थ्यांमध्ये 20 फुटापेक्षा जास्त अंतर आहे। सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर करणं शाळेत बंधनकारक असणार आहे। टोकियो बाजेवर तरंगणाऱ्या 5 ऑलिम्पिक रिंग्स काढण्यात आलेल्या आहेत। वर्षाच्या सुरुवातीपासून टोकियोच्या ओडिबा मरीन पार्कमध्ये ऑलिम्पिक रिंग्स आहेत। ट्रायथलॉन आणि पोहण्याच्या स्पर्धा असलेल्या ठिकाणी या अवाढव्य 5 रिंग्स होत्या। कोरोना व्हायरसमुळे यंदाची ऑलिम्पिक 23 जुलै 2021ला होणार आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनावर सल्ला देणाऱ्या डॉक्टरांच्या कुटुंबाला धमकावण्यात आलंय। यानंतर त्या कुटुंबाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली। डॉक्टर फाउची यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली होती, त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून कोरोनाची चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आलाय, त्यामुळे त्यांचं ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्यात आलंय। अमेरिकेनं चीनवर दबाव बनवायला सुरुवात केली आहे। दरम्यान अमेरिकेचे आरोग्यमंत्री तैवान दौरा करण्याची शक्यता आहे। अमेरिकेचे स्वास्थ्य मंत्री म्हणजेच आरोग्य मंत्री एलेक्स एजर लवकरच तैवान दौरा करणार आहेत। न्यूयॉर्कमध्ये राम मंदिर भूमिपूजनानंतर जल्लोष साजरा करण्यात आला। 1000 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येत जल्लोष केला। यावेळी सगळ्या लोकांनी जमलेल्या सगळ्यांनीच भजन सुद्धा गायलं। दक्षिण कोरियाला पावसानं झोडपलं। इथल्या महामार्गाचा काही भाग बंद पडला। या पावसामुळे सोलमधील किल्ली जवळच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। हान नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत। जपानमधील हिरोशिमावर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यानंतर इथल्या खुणा पाहण्याकरता स्थानिक तसंच पर्यटक जमतात। कोरोनाच्या काळात प्रवाशांना प्रवास करण्यासाठी परवानगी देण्याऐवजी ट्रामचे थेट फुटेज प्रसारित करण्यात आले। 6 ऑगस्ट 1945ला अणुबॉम्ब हल्ल्यात संपूर्ण शहर उद्ध्वस्त झालं होतं। दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये जपानच्या हिरोशिमा शहरावर करण्यात आलेल्या अणुबॉम्ब हल्ल्याला 75 वर्ष पूर्ण झाली। यावेळी सरकार आणि नागरिकांकडून
नागरिकांकडून कटू आठवणींना उजाळा देण्यात आला। सकाळी 8:15 2 मिनिटं उभं राहून शांतता राखण्यात आली। हिरोशिमावर झालेल्या हल्ल्यानंतर तिथे उभारण्यात आलेल्या हिरोशिमा पीस मेमोरियल पार्कमध्ये या अणुबॉम्ब हल्ल्यातून त्यावेळी बचावलेले नागरिक, त्यांचे नातेवाईक, सरकारी अधिकारी उपस्थित होते। जपानच्या हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकण्यात आला होता। त्या घटनेला आता 75 वर्ष झाली आहेत। त्यामुळे हिरोशिमामध्ये आज सकाळी प्रार्थनांचं आयोजन करण्यात आलं होतं। तसंच नागरिकांनी फुलं वाहून श्रद्धांजली अर्पण केली। सूर्योदयापूर्वीच शेकडो लोकांनी त्यांच्या जीवलगांना दफन स्मारकापाशी जाऊन श्रद्धांजली वाहिली। 6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमावर अमेरिकेनं अणुबॉम्ब टाकला होता। त्यामध्ये 1 लाखांहून जास्त बळी गेले होते। उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी बुधवारी एक छोटेखानी बैठक घेतली। कोरोनामुळे लॉकडाऊन असलेल्या उत्तर कोरियातील कॅसॉंग या प्रांताला मदत देण्यासंदर्भात अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांसोबत ही बैठक झाली। या बैठकीचे फोटो प्रसिद्ध झाले। त्यात किम यांच्या 8 सहकाऱ्यांसोबत बैठकीमध्ये दिसत आहे। चिलीमध्ये 10 वर्षांपूर्वी 33 खाणकामगार जमिनीखाली अडकले होते। त्यांची यशस्वी सुटका करण्यात आली। चिलीमध्ये या घटनेचा 10वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। कॅपियोपोमध्ये हे खाणकामगार तब्बल 2 महिने जमिनीत अडकले होते। 69 दिवसांच्या ऑपरेशननंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आलं होतं। या कामगारांचा रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला होता। तसंच त्यांच्यावर चित्रपटही निघाला होता। श्रीलंकेत 40% मतदान झालं। सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली। राजधानी कोलंबोमध्ये दुपारपर्यंत 34% मतदान झालं होतं। पोर्टलँडमध्ये मोठी दंगल झाली। या ठिकाणी आंदोलकांना पांगवण्याचे आदेश पोलिसांना दिले गेले। याआधी पोर्टलँडमधील पोलीस ईस्ट प्रेसिडेंट या इमारतीवर लाकडी तुळईने तोडफोड करत होते। या इमारतीवर दगडफेक करण्यात आली। या इमारतीच्या बाजूलाच आंदोलकांनी आग लावली। या ठिकाणी तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। म्यानमारमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी कठोर निर्बंध लावण्यात आले। या ठिकाणी लावण्यात आलेल्या निर्बंधांविरोधात म्यानमारमध्ये 3 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येणार आहे। म्यानमारमध्ये जन्मलेल्या डेव्हिड ला यांच्यावर एप्रिल यांगोंग या ठिकाणी धार्मिक सभा तसंच मोठ्या संमेलनं घेतल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे। कराचीमध्ये आयोजित काश्मीर एकता मोर्चावर झालेल्या हल्ल्यात 33 जण जखमी झाले। जमात-ए-इस्लामी या पक्षातर्फे हा मोर्चा काढण्यात आला होता। बाईकवरून आलेल्या दोघांनी मोर्चावर स्फोटकं टाकली अशी माहिती पोलिसांनी दिली। अचानक झालेल्या घटनेमुळे गोंधळ उडाला आणि आंदोलक सैरावैरा पळू लागले। जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या वर्षपूर्तीच्या दिवशी ही निदर्शनं करण्यात आली। ब्राझीलमध्ये एका धरणाचं काम सुरू असताना अचानकपणे हे धरण फुटलं। त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे। सुदैवानं जीवितहानीची माहिती नाही। इटलीच्या क्विलामध्ये लागलेली आग 500 हेक्टर पर्यंतच्या जंगलात पोहोचली आहे। गेल्या 5 दिवसांपासून ही आग धुमसती आहे। या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। फ्रान्समध्ये मार्शल प्रांतात वाऱ्यामुळे आग पसरते आहे। यामुळे 22 जण जखमी झालेत तर 2700 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। अग्निशमन दलाचे 1800 कर्मचारी मंगळवारपासून मार्टिग्स या शहरात ही आग विझवण्याकरता झुंजतायत। तब्बल 14 तास आग विझवण्याचं काम सुरू आहे। आग कशामुळे लागली हे मात्र अजून समजू शकलेलं नाही। कोरोनामुळे सॅमसंग कंपनीनं डिजिटल प्रेझेंटेशनद्वारे आपला नवा मोबाईल फोन डेब्यू केला आहे। यामध्ये गॅलेक्सी Z Fold 2 या फोल्डेबल स्मार्टफोनचं डेब्यू करण्यात येणार आहे। सॅमसंग कंपनीनं याआधीच 2 फोल्डेबल फोन बाजारात आणले आहेत। आता नवा फोल्डेबल फोन येत असल्याने उत्सुकता वाढली आहे। अभिनेत्री कॅरेन पिस्टोरियस हिनं अनहिंग्ज या सिनेमामध्ये बजावलेल्या भूमिकेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या। प्रवासादरम्यान घडलेल्या एका भयानक घटना सांगणारा हा चित्रपट आहे। यामध्ये कॅरेन पीडितेची भूमिका करते आहे। ही भूमिका करताना भीतीवर मात करण्याची ताकद मिळाल्याची भावना तिनं व्यक्त केली। गायिका आणि नृत्यांगना ब्रँटी तिच्या आगामी B7 या म्युझिक अल्बमबद्दल बोलताना काहीशी भावूक झाली। तब्बल 8 वर्षांनी तिचा नवा अल्बम येतो आहे। यामध्ये माझ्या जीवनातील आजपर्यंतची न सांगितलेली एक खास कथा असल्याचं नृत्यांगना ब्रँटी ही सांगते आहे। माझ्यामध्ये बरंच काही साठलं होतं आणि ते बाहेर येण्याची गरज होती असं म्हणतानाच ती भावूक झाली।
चीनने पोम्पिओ आणि इतर अमेरिकन राजकारण्यांना हाँगकाँग संबंधित मुद्द्यांसह चीनच्या अंतर्गत कामकाजात हस्तक्षेप थांबवण्याचा इशारा दिला असल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात येत आहे। चीनी अधिकाऱ्यांनी चीनच्या बाहेरील 6 रहिवाशांना अटक करण्याचं वॉरंट जारी केलं असून त्यामध्ये अमेरिकेतील नागरिकांचाही समावेश आहे। बीजिंग हुकुमशाही करत असल्याचं वक्तव्य पोम्पिओ यांनी केलं होतं। त्याला उत्तर देताना चीनच्या कामकाजात हस्तक्षेप न करण्याचा इशारा देण्यात आलाय। जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। वेगवान बातम्यांकडे। आयपीएल स्पर्धेच्या तयारीकरता 10 ऑगस्टला यूएई जाण्याचे जाहीर झालेलं आहे। चेन्नई सुपर किंग्स संघाला बीसीसीआयनं मात्र मोठा झटका दिलाय। ठरलेल्या निर्णयानुसार सगळ्या संघांना 20 ऑगस्टपूर्वी अमिरातीमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही। त्यामुळे सगळ्या संघांसाठी नियम सारखेच आहेत असं स्पष्ट करत बीसीसीआयनं चेन्नईला स्पष्ट नकार दिलाय। कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या संघ मालकांची पसंती खेळाडूंच्या निवासासाठी हॉटेलऐवजी रिसॉर्टलाच आहे। सनरायझर्स हैदराबाद संघ मालकांकडून गोल्फ रिसॉर्टमध्ये खेळाडूंची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी संपर्क साधण्यात आला। तसंच मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघ मालकांकडून अबुधाबीमध्ये खेळाडूंचा कॅम्प ठेवण्यात येणार आहे। आपल्या खेळाडूंसाठी कॉम्प्लेक्स भाड्यानं बुक करण्याची योजना मुंबई इंडियन्सकडून तयार करण्यात आली आहे। प्रिन्स विल्यम आणि बायको केट ड्यूक आणि डचेस ऑफ केम्ब्रिज यांनी बुधवारी साऊथ वेल्समधील बॅरी आयर्लंडला भेट दिली। या शाही जोडप्याने एका आर्केडला भेट दिली जिथे त्यांनी काही गेम्सचा आनंदही लुटला। त्यानंतर त्यांनी स्थानिक हॉटेल्स आणि कॅफेला भेट देत तिथल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। मेगन मार्कल यांनी प्रिन्स हॅरी आणि एका प्रकाशन कंपनीवर गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी दावा ठोकलेला आहे। मेगननं प्रिन्स हॅरीशी लग्न केल्यानंतर वडिलांसाठी काही पत्र लिहिली होती। या पत्रांमधील काही भाग एका वेबसाईटनं 5 लेखांमध्ये प्रदर्शित केला। यामध्ये या वेबसाईटनं मेगन यांच्या मित्रपरिवारामधील काही जणांची नावंही प्रदर्शित केली आहेत। त्या प्रकरणी मेगन यांनी या कंपनीवर दावा ठोकला आहे। पुलित्झर पुरस्कार विजेत्या लेखिका शिर्ले एम गू यांचं नुकतंच निधन झालं। रहस्यमय कथा आणि कादंबऱ्यांसाठी त्या प्रसिद्ध होत्या। गू यांना त्यांच्या द कीपर्स ऑफ दी हाऊस या 4थ्या पुस्तकासाठी 1965चा पुलित्झर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता।